छत्रपती शिवशंभू भक्त भाग 21। रात्र काळी होती, वाऱ्याची सळसळ चालू होती आणि मोगल छावणीत शांतता होती। मोगल सरदार शहाबुद्दीन खान आपल्या तंबूत बसला होता। किल्ला काही जिंकता येत नव्हता। तो चिडून म्हणाला, तोपे लाव, सुबह किल्ला हमारा होगा। तोफखान्याचा प्रमुख छाती टोकून म्हणाला, हुजूर 2 तासात किल्ला तुमच्या पायाशी। निर्णय झाला, सकाळी तोफा धडाडतील आणि किल्ला जमीनदोस्त। मोगल निर्धास्त झोपले, पण किल्ल्यावर दिवे विझले नव्हते। 1:30 वाजले। अंधारातून काही सावल्या अलगद खाली उतरल्या। ते मराठे होते। पावलांचा आवाज नाही, श्वासाचाही गजर नाही, सरळ छावणीत घुसले। क्षणात तलवारी चमकल्या, आरडाओरडा सुरू झाला। छापा छापा, मराठों का छापा। मोगल जागे होईपर्यंत मराठे परत सावल्यासारखे गायब झाले। पण ते रिकाम्या हाताने गेले नव्हते। ते घेऊन गेले होते तोफ गोळे। सूर्य उगवला, तोफा सज्ज झाल्या, दारू भरली, वाद पेटवायची तयारी। इतक्यात धाड धूम किल्ल्यावरून गोळे बरसू लागले। तोफखान्याचा प्रमुख थरथरला, पिचेलो तोपे पिचेलो। मोगलांचा तोफमारा सुरू व्हायच्या आधीच मराठ्यांचा तोफमारा सुरू झाला। तोफा पुढे नेल्या तर मराठ्यांचे गोळे अंगावर, मागे घेतल्या तर आपले गोळे किल्ल्यापर्यंत पोहोचत नाहीत। शहाबुद्दीन खान संतापून ओरडला, ये कैसे हो सकता है, मराठों के पास तोफे नहीं। उत्तर ऐकून तो निशब्द झाला, हुजूर तोफा नाहीत पण डोका आहे। मराठ्यांनी लाकडी तोफा तयार केल्या होत्या। बाहेरून जनावराचं कातडं चढवलेलं, आतून मजबूत बांधणी। आणि गोळे रात्रीच्या छाप्यात मोगलांचेच गोळे उचलून नेले होते। शहाबुद्दीन खान फक्त पाहत राहिला। त्याच्या लाखोच्या फौजेवर मराठ्यांच्या बुद्धीने विजय मिळवला होता। स्वराज्य आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, शक्ती मोठी नाही, बुद्धी मोठी, सैन्य मोठं नाही, रणनीती मोठी। तोफा नसल्या तरी डोकं होतं, मराठ्यांचं धैर्य आढळ होतं। मोगलांचा गर्व चुराडा झाला। स्वराज्य पुन्हा विजयी ठरलं, स्वराज्य पुन्हा विजयी ठरलं। जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे।